महत्वपूर्ण असं भारतातल्या साहित्यिक संस्थांमध्ये क्षेत्रामध्ये अतिशय समरसपणे काम करणारे व्यक्तिमत्व अर्थात सन्माननीय डॉक्टर नरेंद्र पाठक सर आवर्जून उपस्थित आहेत. शैक्षणिक क्षेत्रातील 35 वर्षांचं त्यांचं योगदान, संशोधन आणि प्रयोगशील शिक्षण म्हणून 2016 मध्ये भारत सरकारच्या वतीनं आज महामहिम राष्ट्रपती नुकतीच 5 वर्षासाठी निवड झालेली आहे. हे नमूद करणं अतिशय महत्त्वाचं आहे. वाराणसीमध्ये नुकत्याच पार पडलेल्या काशी शब्दोत्सव या राष्ट्रीय हिंदी संमेलनात ते निमंत्रित होते. भारताच्या स्वातंत्र्य महोत्सवाच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य महोत्सवानिमित्तानं मॉस्को रशिया या ठिकाणी भरवण्यात आलेल्या भारत रशिया साहित्य सांस्कृतिक संबंध शाहीर अण्णाभाऊ साठे साहित्य परिषदेसाठी ते निमंत्रित होते. मागील वर्षी जर्मनीत फ्रँकफुर्ट येथे झालेल्या इंटरनॅशनल बुक फेअरसाठी भारत सरकारतर्फे त्यांचा सहभाग होता. 2013 मध्ये भोपाळ येथे आयोजित केलेल्या उन्मेष या इंटरनॅशनल लिटरेचर फेस्टिवलसाठी साहित्य अकादमी तर्फे ते निमंत्रित होते आणि नुकतेच ते आता पुन्हा उन्मेष साठी 28 तारखेला पुन्हा परतलेले आहेत महाराष्ट्रामध्ये. 2024 मध्ये साहित्य अकादमीने मिनिस्ट्री ऑफ कल्चर दिल्ली येथे आयोजित केलेल्या फेस्टिवल ऑफ लेटर्स या इंटरनॅशनल लिटरेचर फेस्टिवल मध्ये ते निमंत्रित होते. ठाणे महानगरपालिकेमध्ये ते ठाण्यात राहत असल्यामुळे ठाणे महानगरपालिकेने त्यांचा ठाणे भूषण आणि ठाणे गौरव अशा 2 पुरस्कारांनी यापूर्वी सन्मान केलेला आहे. आपल्याला ठाऊक आहे की फिल्म्स अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया जी आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणारी संस्था आहे, त्यामध्ये केंद्र सरकारच्या वतीने गव्हर्नमेंट काउन्सिल सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यांची ग्रंथसंपदा देखील लोकप्रिय आहे. अनुभवाची या वाटा हा ललितबंध लेख स्वरूपातील त्यांचं व्यक्तिचित्रणात्मक संग्रह प्रसिद्ध आहे आणि काही निवड शिक्षण व साहित्य हा शिक्षण विषयक वैचारिक लेखसंग्रह सुद्धा प्रसिद्ध आहे. नुकताच त्यांचा नवा ललित लेख संग्रह आलेला आहे, तो अतिशय गाजतो आहे सगळीकडे, वानोडा या नावाने. तर तोही निश्चितच एक नवरूपबद्ध मराठी साहित्याला देणार आहे. मुंबई मराठी साहित्य संघाच्या आणि राज्य शासनाच्या साहित्य आणि शिक्षण विभागाच्या पुरस्कार समितीवर अनेक वेळा ते सदस्य म्हणून कार्यरत राहिलेले आहेत. आकाशवाणी दूरदर्शनसाठी त्यांनी लेखन केलेलं आहे. चैत्रेय हा जो वासंतिक अंक आहे, म्हणजे दिवाळी अंक आपण खूप पाहतो, पण वासंतिक अंकाची जी वेगळी सुरुवात आहे त्या चैत्रेय वासंतिक अंकाचं ते 24 वर्ष संपादन आणि लेखन सातत्याने करतायत. आता पुढचा जो गुढीपाडव्याला निघणारा अंक आहे तो 25वा रौप्य महोत्सवी अंक. नाशिक येथे झालेल्या 11व्या साहित्यकार राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवलं होतं. साहित्य भारती महाराष्ट्र प्रदेश संस्थापक सदस्य म्हणून ते कार्यरत आहेत आणि नुकताच आपल्या मराठी भाषेला जो अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, ती जी समिती होती त्या समितीचे सदस्य सुद्धा डॉक्टर नरेंद्र पाठक सर हे या निमित्ताने विशेषतः नमूद करणं महत्त्वाचं आहे. आणि त्याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे केवळ लेखन संपादन याच्या पलीकडे जा मराठी भाषा केवळ महाराष्ट्राच्या सीमांपुरती मर्यादित न राहता ती संपूर्ण भारतातल्या वेगवेगळ्या प्रांतांमध्ये पोहोचली जावी, संपूर्ण जगभरात जिथे जिथे बोलली जाते तिथे तिथे मराठी भाषा पोहोचली जावी, यासाठी अतिशय आत्मीयतेनं जी काही मंडळी काम करतात त्यामध्ये अग्रणी नाव म्हणजे डॉक्टर नरेंद्र पाठक सरांचं आहे. म्हणून आज त्यांची उपस्थिती आपल्या आजच्या अभिजात मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमाला एक वेगळी उंची देणारी आहे. आणि नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं आणि समस्त नवी मुंबईकर साहित्यप्रेमी नागरिकांच्या वतीने मराठी भाषिक नागरिकांच्या वतीने मी सन्माननीय अतिरिक्त आयुक्त सुनील पवार सरांना विनंती करतो की त्यांनी स्वागत करावं सन्माननीय डॉक्टर नरेंद्र पाठक सरांचं नवी मुंबई महानगरपालिका आणि नवी मुंबईतील साहित्य रसिकांच्या वतीने. सन्माननीय डॉक्टर नरेंद्र पाठक सरांचं स्वागत संपन्न होत आहे. आपल्या सर्वांच्या वतीने मानाची सन्मानाची शाल त्यांना दिली जाते आहे. एक ग्रंथभेट या निमित्ताने बुकऐवजी बुक ही नवी संकल्पना आमचं आयुक्त सरांच्या मार्गदर्शनामध्ये राबवत आहोत आणि निश्चितच आपली उपस्थिती आम्हा सर्वांना अतिशय आनंददायी आहे. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील विविध क्षेत्रातील मान्यवर, साहित्य क्षेत्रातील आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर व्यक्तिमत्व सुद्धा आपल्या अधिकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. बाविस्कर मॅडम यांनी सुद्धा आमच्यावर व्हावी विनंती आहे. आणि आज या कार्यक्रमाचं औचित्य साधून सन्माननीय अतिरिक्त आयुक्त सुनील पवार सरांना विनंती आहे की एकंदरीतच अभिजात मराठी भाषा सप्ताह साजरा करतो आणि अभिजात मराठी भाषा दिन आहे, या कार्यक्रमाचं औचित्य साधून सुनील पवार सरांनी मनोगत व्यक्त करावं. या कार्यक्रमाच्या पाठीमागे नवी मुंबई महानगरपालिकेची भूमिका या निमित्तानं विशेष करावी. सन्माननीय सुनील पवार सर.
अभिजात मराठी भाषा सप्ताहाची सुरुवात आज आपण 3 ऑक्टोबर पासून करत आहोत. 3 ऑक्टोबर हा दिवस अभिजात मराठी भाषा दिन म्हणून साजरा करण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे. आणि आपल्याला जे प्रमुख पाहुणे आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी जे नरेंद्र पाठक सर इथे उपस्थित आहेत, त्यांची ओळख, त्यांनी केलेलं कार्य आणि त्यांचं या अभिजात मराठी भाषाला दर्जा मिळवून देण्यासाठीचं योगदान कोल्हे साहेबांनी आपल्याला सांगितलेलं आहे. अशा या माननीय व्यक्तींच्या मार्गदर्शनासाठी जे कोण इथं उपस्थित राहिलेले नाहीत ते सगळे दुर्दैवी आहेत असं मला म्हणायला लागेल. कारण अशी माणसं सहजासहजी आपल्याला मिळत नाही. खूप विचार करून कोल्हे साहेबांनी आम्ही अभिजात मराठी भाषा सप्ताहाच्या पहिल्या दिवशी पुण्याला आणायचं त्याचा विचार करत होतो. आम्ही बरेचसे पाहुणे अगोदर बुक झाले होते, पण मला सर तुमचं खरंच आभार पण व्यक्त करावं असं वाटतं की आम्ही पत्र पाठवल्यानंतर सरांनी सांगितलं होतं की एखादी महापालिका मराठी भाषेविषयी एवढी जागरूक आहे आणि ते त्यासाठी प्रयत्न करतायत, त्यातच मला खूप कौतुक आणि समाधान वाटते. त्यामुळे ते अगदी कोणतीही अपेक्षा न ठेवता आपण अपेक्षा पूर्ण करणारच आहे, तरी पण ते आले पहिल्यांदा आपल्या इथे. आपला प्रोग्राम बुक झाल्यानंतर बऱ्याच महापालिका आणि बऱ्याच ठिकाणावरून आज त्यांना निमंत्रण होते, पण त्यांनी सांगितले की मी नवी मुंबई महापालिकेला शब्द दिलेला आहे, त्यामुळे मी कुठेही जाणार नाही. तर अशा नरेंद्र पाटील सरांचं मी पाठक सरांचं पाठकच म्हणजे नरेंद्र पाठक सरांचं मी महापालिकेच्या वतीनं स्वागत करतो. खरं तर आपण शासकीय सेवेत काम करत असताना साहित्य किंवा इतर आपण पिक्चर किंवा आपल्या आता मोबाईल जे आलेले आहेत, व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, रील्स करण्यात ऍक्टिव्ह असतो, पण मराठी भाषेबद्दल किंवा कोणत्याही साहित्याबद्दल, कोणत्याही भाषेच्या साहित्याबद्दल आपण एवढं जाणीवपूर्वक प्रयत्न करत नाही. कारण शासकीय नोकरी आणि शासकीय नोकरीमध्ये सकाळी 10 ते 6 त्यातच एवढे गुंतून पडले जातात की आपण त्या भाषेकडे बघतच नाही. तुम्हाला सर्वांना म्हणजे सर्वांना बऱ्याच जणांना असं वाटेल की अभिजात मराठी भाषा म्हणजे काय? मराठी भाषा तर आहे आपल्याला माहित आहे, पण अभिजात म्हणजे काय? तर हे अभिजात मराठी भाषा काय आहे हे सांगण्यासाठीच आपण पाठक सरांनी इथे बोलवलेलं आहे. मागे आपण विवा शिरवाडकरांच्या जन्मदिनानिमित्त मराठी भाषा गौरव दिन म्हणून आपण साजरा करतो 27 फेब्रुवारीला. आता परत 3 ऑक्टोबरला हे अभिजात मराठी भाषा दिन आपण साजरा करतोय. त्याच्या मागचं कारण काय आणि अभिजात मराठी भाषेचा दर्जा कोणत्या भाषेला मिळतो? मराठी भाषा तर आपली आहे, पण अभिजात मराठी भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर आपल्याला या मराठी भाषेसाठी काय करता येतं किंवा त्याचं महत्व काय आहे, त्यामुळे आपला आणि मराठी भाषेचा फायदा काय होतो हे सर्व पाठक सर आपल्याला सांगणार आहेत. आपण जर आता बघितलं आपल्या महाराष्ट्रात जर बघितलं आपण तर सध्याची परिस्थिती बघितली तर एक आपल्याकडे फॅड आलेलं आहे की लोकांना सीबीएसई इंग्लिश मिडियमच्या शाळेत टाकायचं. मुलं ते इंग्लिश मिडियमच्या शाळेत शिकतात, घरात सगळं वातावरण मराठी असतं आणि पूर्वी जसं हिंदीत म्हणायचे की हिंदी पण बोलतो इंग्लिश बोलतो त्याला इंग्लिश म्हणायचे, आता घरात मराठी आणि परत ते असं ते इंग्लिश, त्यामुळे त्याचं आता इंग्लिश झालेलं. म्हणजे आपल्या मुलांना ते शाळेत शिकून येतात इंग्लिश मध्ये 67, 78 वगैरे आकडे आणि बाकीचे काय. आणि आपले घरातले एखाद्या आजी आजोबा किंवा आई वडील म्हणले ते 78 रुपये मी तुला दिलेले आहे, त्यांना 78 म्हणजे काही कळत नाही. त्यांना 78 सांगितलं की कळते की हे 78 मध्ये 78 असतं. म्हणजे आपल्या मराठी माणसाची ही स्थिती आहे आपल्या मुलांची. तर हे इंग्रजी वगैरे याच्या विरोधात मी नाही, इंग्रजी शिकलं पाहिजे, ते जागतिक भाषा आहे इंग्रजीचा किंवा इंग्रजीतून शिक्षण घेऊन आपण पुढे पण जाऊ शकतो, पण मराठी भाषा पण आपल्याला वापरली पाहिजे, आपलं संवर्धन पण झालं पाहिजे. मराठी भाषेचं जे बघितलं मी तर पाहिलं आपण की मराठी भाषेतला पहिला शिलालेख कोणता आपल्या महाराष्ट्रातल्या किती लोकांना विचारलं तर किती जण उत्तर देखील माहित नाही. मराठी भाषा अभिजात भाषा मिळण्यासाठी किती वर्षाचा इतिहास असावा लागतो आपल्याला माहित आहे सगळं. आपले मुकुंदराज यांनी आद्य कवी म्हणलं जातं, त्यांनी विवेक सिंधू ग्रंथ लिहिला. त्यानंतर आपली ज्ञानेश्वर महाराज आले, त्यांनी ज्ञानेश्वरी आणि अमृतार्थ लिहिला. त्याच काळातले चक्रधर स्वामी होते, त्यांनी लीळाचरित्र लिहिलं. त्यानंतर एकनाथ आपले जे होते त्यांनी एकनाथ महाराजांनी भागवत हा ग्रंथ लिहिला. म्हणजे आपण नेहमी आपली महाराष्ट्राची वारी जाते दरवर्षी पंढरपूरला, त्यातले दोन तीन वळी आहेत अशा, एक वाक्य निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. हे जे आपली संत मंडळी आहेत त्या संत मंडळींनी जे काही साहित्य आणि ग्रंथ परंपरा निर्माण करून ठेवली होती त्याचा पण हातभार आपल्याला
आधीची मराठी भाषेचा दर्जा मिळण्यासाठी झालेला आहे. त्यानंतर जशी जशी मराठी भाषा इतिहास आपला जवळपास 2,000-2,500 वर्षापासूनचा असेल. 2022 2,200 वर्षापासूनचा इतिहास आहे. त्यावेळेपासून आले तर मराठी भाषा कशी कशी उत्क्रांत पावत गेली पाठक सर तर सांगणार आहे. मी काही त्याच्याबद्दल जास्त बोलणार नाही. पण आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांनी आता जी मी नावं सांगितली संतांच्या आणि जे सगळे मोठी लोक होते त्यानंतर इंग्रजांच्या काळात पण आपण परत इंग्रजीचा प्रभाव आला की त्यानंतर मग ते मराठी तिथे चालूच होतं. आधुनिक कवितेचे शिल्पकार ज्यांना म्हणवलं जातं केशवसुतांच्या पासून परत मराठी भाषा बदलत गेली. त्यानंतर आपल्यातले युवा शिरवाडकर असतील, गदी माडगूळकर असतील, प्रके अत्रे असतील, पु ल देशपांडे असतील, सी व्ही जोशी असतील, नासी फडके असतील, त्यांनी विविध कथा कादंबऱ्या आणि ग्रंथसंपदा तयार करून आपल्या मराठी भाषेला समृद्ध केलेलं आहे. तर अशी मराठी भाषा अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर आपल्याला तिचा गौरव केला पाहिजे, अभिमान पण वाटला पाहिजे आणि आपण आपल्यामध्ये बोलताना पण मराठीतच चांगलं बोललं पाहिजे. आता शासकीय टिपण्यासर आम्ही बघतो त्यावेळेला ते व्याकरण आणि काय त्याचा कशाला पत्ता नसतो. पानातलं न आणि नळातलं न हे आणि वेगवेगळे बरेच गमतीशीर प्रकार मला पण पाहायला मिळतात. मी ते दुरुस्त करत असतो की जेणेकरून माझ्या अधीनस्थ जे कर्मचारी आहेत त्यांना तरी कळावं की असं आहे. पण आम्ही स्पर्धा परीक्षा देताना मोरा वाळिंबेचं व्याकरण ही पुस्तक वाचून गेलो. त्यामुळे व्याकरणाविषयी पण आपण चांगलं म्हणजे असलं पाहिजे असं माझं मत आहे. मी आता जास्त काही बोलत नाही. आपल्याला पाठक सरांच्या मार्गदर्शनाची किंवा मराठी भाषेचा दर्जा ती टिकवण्यासाठी इथून सुद्धा आपण काय केलं पाहिजे, मराठी भाषेचं संवर्धन कशा पद्धतीने झालं पाहिजे यासाठी आपण काय केलं पाहिजे याची सर्व इत्यंभूत माहिती पाठक सर देणार आहे. त्यामुळे मी काही जास्त बोलत नाही. मी परत एकदा नरेंद्र पाठक सरांचं महापालिकेच्या वतीनं स्वागत करतो आणि इथं आमचे जमलेले जे माझे अधिकारी सहकारी कर्मचारी आहेत त्यांनी यापासून धडा घेऊन आपण इथून पुढे मराठी भाषा संवर्धनासाठी चांगले प्रयत्न करावे. तसं आपलं नवी मुंबई महापालिका तशी चांगली आहे. आता इतर महापालिकेत नगरपालिकेत काम केलं पण सर आपल्या अधिकाऱ्यामध्ये आमचे डॉक्टर कैलास गायकवाड उपायुक्त हे गझलकार म्हणून प्रसिद्ध आहे. आमच्या चित्रा चाळीसकर मॅडम या पण कविता लिहितात. त्यांची पण कविता सगळ्यात प्रसिद्ध आहे आणि बरेच असे ज्यांच्या कला किंवा ज्यांच्या अंगातले सुप्त गुण अजून बाहेर आलेले नाही ते सुप्त गुण सगळे बाहेर येण्यासाठीच असे आपण कार्यक्रम घेतो आणि या कार्यक्रमामधून त्यांच्या सुप्त गुणाला कुठेतरी चालना मिळावी. ते लेखन असेल, काव्य लेखन असेल, इतर काही असेल, कौतुक असेल, त्यामध्ये सर्वांच्या गुणांना चालना मिळावी यासाठी वेगवेगळे कार्यक्रम आपण घेत असतो. पण या कार्यक्रमासाठी आपण सर्वांनी उत्साहानं, आनंदानं आणि मनापासून सहभागी झालं पाहिजे. मला नक्की खात्री आहे की आज इथे उपस्थित असलेले जे काही माझे सहकारी आणि कर्मचारी आहेत ते नक्कीच मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आणि जाणीवपूर्वक मराठी भाषेचा वापर आपल्या नेहमीच्या बोलण्यात वगैरे करतील याचा विश्वास मला वाटतो. त्या निमित्ताने मी एवढंच बोलताना थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ह्या मराठी भाषाचा अभिजातपणा आपल्या समोर मांडण्यासाठी सन्माननीय डॉक्टर नरेंद्र पाटील आवाज उपस्थित आहे. एकंदरीतच या अभिजात मराठी भाषेची जी वैविध्यता आहे ती या मनोगतातून विश्वासाने या ठिकाणी आपल्याकडे आविष्कृत केली आणि डॉक्टर नरेंद्र पाठक सरांसारखं व्यक्तिमत्व जे मराठी भाषा, मराठी साहित्य याविषयी संपूर्ण देशभरात काम करत आहे. शिक्षण क्षेत्रात त्यांचं कार्यकेंद्र खूप मोठे आहे आणि म्हणूनच आज या अभिजात मराठी भाषा दिनी त्यांचं पहिलं पुष्प, व्याख्यान पुष्प आपण या सप्ताहाच्या निमित्ताने उठतो आहोत. मी सन्माननीय डॉक्टर नरेंद्र पाठक सरांना विनंती करेन की त्यांनी आपल्याशी संवाद साधला आणि अभिजात मराठीचा अभिजात पट आपल्या समोर मांडला. सन्माननीय डॉक्टर नरेंद्र पाठक सर. व्यासपीठावर बसलेले माननीय अतिरिक्त आयुक्त सर, पवार सर, शिंदे सर, या कार्यक्रमाला आवर्जून बोलवणारे आणि पाठपुरावा करणारे महेंद्र कोंडे,
त्याचप्रमाणे आवर्जून मी इथे येणार आहे हे कळल्यानंतर आलेले आमचे डॉक्टर एम टी जोशी अरुंधतीताई, नवी मुंबई महापालिकेतील सगळे ग्रंथोपजीवीये असे सगळे रसिक, सर्वसाधारणपणे उपस्थित प्रेक्षक, बंधू भगिनी असं आपण उद्बोधन करत असतो. पण आज या ठिकाणी बोलताना मला मुद्दाम शब्द मी तुमच्या सगळ्यांसाठी जो वापरला, ग्रंथोपजीवीये. आपण सगळे ग्रंथावर प्रेम करणारे आहोत आणि ग्रंथ ही आपली उपजीविका आहे. म्हणून एवढं मोठं शासकीय कामाची जबाबदारी असताना सुद्धा तास दीड तास साहित्याच्या आणि भाषेच्या साठी आपण एकत्र आलात, हेच फार महत्वाचं आहे. हे फार कौतुकास्पद आहे. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना सर्वप्रथम अभिनंदन आणि या अभिजात मराठी भाषा दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. अशा कार्यक्रमाला जात असताना आयोजक फार हुशार असतात. आम्हाला वाटतं आम्ही मोठे साहित्यिक आहे, लेखक आहे, पण आमच्यापेक्षा हुशार आयोजक असतात. महेंद्रने आम्हाला आमंत्रण दिल्यानंतर चला एकदा म्हटलं आता आपल्याला इथे, पण आल्याबरोबर जे वातावरण या ठिकाणी माझ्यावरची प्रेशर बिल्ड करणं हा त्यांचा हातखंड आहे. आल्या आल्या त्यांनी मला कैलाजींची ओळख करून दिली, त्यांची पुस्तकं दाखवली. गझलकार आहे. माझं निम्मे धैर्य कमी झालं. अरे म्हटलं इथे तर एवढे मोठे साहित्यिक आहे. त्यानंतर पवार सरांच्या दालनात गेलो. पवार सरांची सुद्धा ज्या गप्पा माझ्याशी मारल्या, त्यांना गदी पाडगुळकर आणि सगळी सगळी नावं माहिती होती. या ग्रस्ताचं वाचन आणि साहित्याचं प्रेम भरपूर आहे. एक शासकीय अधिकारी सुद्धा म्हणतो इतकं अर्थ, म्हणजे इथे काहीतरी नक्कीच आपल्याला बहुतेक परीक्षा द्यावी लागणार आहे. आणि एकूण नवी मुंबई महानगरपालिकेचा जो नावलौकिक आहे, इथे येत असताना मला जे दडपण होतं ते यासाठी की महाराष्ट्रातली किंवा देशातली अशी पहिली महानगरपालिका आहे की ज्या महानगरपालिकेने मराठी कवितेला प्रतिष्ठा दिलेली आहे. काही वर्षांपूर्वी ज्या वेळेला मी या ठाणे वेलापूर रोडने जायचो किंवा वाशीच्या परिसरात फिरायचो, तेव्हा शासकीय पद्धतीने ज्या ज्या ठिकाणी डिस्प्लेच्या जागा, भिंती असतील किंवा ओव्हरब्रिज असतील, अशा ठिकाणी साहित्यिकांच्या कवितांच्या ओळी मला वाचायला मिळाल्या. हा प्रयोग नवी मुंबई महानगरपालिकेने केलेला आहे. ही फार मोठी भाषेची आणि मराठीची बांधिलकी. आणि मला वाटतं हा प्रयोग झाल्यानंतर त्याचं अनुकरण आम्ही ठाण्यातही केलं, कारण इथलेच आयुक्त नंतर ठाण्यात आले होते. त्यामुळे ठाण्यामध्ये सुद्धा अशा प्रकारचं जिथे महत्वाचे सिग्नल स्पॉट आहेत, जिथे ओव्हरब्रिज आहेत, चांगल्यापैकी जिथे रंगकाम होणार आहे, अशा ठिकाणी साहित्यिकांच्या प्रतिमा, फोटो, त्यांच्या कवितेच्या ओळी, मला वाटतं ही खऱ्या अर्थाने कवितेला दिलेली प्रतिष्ठा ही या महानगरपालिकेपासून झाली. आणि म्हणून मला खरं तर या इथे असताना दडपण होतं आणि ते दडपण आमच्या महेंद्रने चांगल्या पद्धतीने वाढवत वाढवत मला या ठिकाणी उभं केलं. नंतर मला भीती वाटत होती की महेंद्र माझा परिचय काय करून देतील, कारण हा माणूस आल्यापासून माझ्यावर दबावच टाकतोय. आता म्हटलं परिचय करून देताना नक्की काहीतरी गोची करता की काय माझी. कारण सर एका ठिकाणी मी कार्यक्रमाला गेलो होतो, असाच कार्यक्रम होता, तिथल्या निवेदिका होत्या, त्या निवेदिका उभ्या राहिल्या माझा परिचय करून द्यायला. आणि बंधू भगिनींनो, आपल्या आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे नरेंद्र पाठक, हो यांचा परिचय मी काय करून देणार, एवढे भरपूर त्यांचे या ठिकाणी माझ्याकडे लिहिलेला आहे, कितीही परिचय करून द्या, शेवटी कोळसा किती उगा, काळा तो काळाच. ही आपली अभिजात मराठी भाषा. कुठल्या वेळेला कुठला शब्द कसा वापरावा याचं जर थोडस जरी भान चुकलं तर ती अभिजात भाषा प्रमुख पाहुण्याचा कोळसा केल्याशिवाय. पण महेंद्रजींनी अगदी व्यवस्थित, कुठलाही काही अतिशयोक्ती नाही, जे काय थोडंफार माझ्याबद्दलची ओळख होती ती अगदी चांगल्या पद्धतीने आपण करून दिली. मला
खूप बरं वाटलं. पण ह्या सगळ्या याच्यामध्ये आपल्या मराठी भाषेबद्दल ज्या वेळेला आपण उल्लेख करत असतो त्या मराठी बद्दलची आपल्याला खरंच इतिहास परंपरा हे सगळं माहित आहे का नाही हे आपल्याला जाणून घेतलं पाहिजे. आपली मराठी भाषा जी आहे याच्याबद्दलचं वर्णन बऱ्याच वेळेला आपल्याला माहित नसतं, पण आपलं हे विदेशात गेलं आणि विदेशातून आपल्याकडे आलं की मग त्याला खरं वाटतं. मॅक्सिम बनसन म्हणून एक अमेरिकेतले तत्वज्ञ आणि त्यांनी मराठी भाषेचं चांगलं वर्णन केलं. त्यांनी असं म्हटलं की मराठी भाषा अत्यंत गमतीशीर भाषा आहे, जीव घाबरा करणारी भाषा आहे, आनंद देणारी भाषा आहे आणि मनोरंजनातनं हळूहळू माहिती ज्ञान देणारी भाषा आहे, सोपी, ज्याचं वर्णन ज्ञानेश्वरांनी सुद्धा केलेलं आहे, अमृताचे पहिले दिन. त्यामुळे मराठी भाषेबद्दलच आपण वेगवेगळे आविष्कार बघूया की आज खरंच या अभिजात भाषेच्या दिवसाच्या निमित्ताने मॅक्सिम बर्न्सने जे सांगितलं की मराठी भाषा कशी आहे, तर या मराठी भाषेतले काही काही शब्द बघा, आपल्याला असं वाटतं की हे शब्द हिंसाचार करतात की काय आपल्यावरती, काही शब्द समाजावरती हिंसाचार करताय की काय असं वाटतं, पण तसं नाहीये. ते शब्दांचे बघा तुम्ही अर्थ कसे निघतात. आज मराठी भाषेच्या निमित्ताने आपण चर्चा करतोय. पोट फोडणे, पोट फोडणे शब्द आहे ना, अक्षराचा पोट फोडला जातो किंवा पाय मोडणे आहे ना. आपली भाषा कशी आहे, हातामध्ये शस्त्र न घेता पण पाय मोडतो. पाय मोडणे म्हणजे अक्षराचा पाय मोडणे, वाङ्मय शब्द डचा पाय मोडणे, तेव्हा पाय मोडणे, पोट फोडणे, धारेवर धरणे. एखाद्याला धारेवर धरतो, साहेब तुम्ही धरत असाल तर मला माहिती, त्या दिवशी समजत आज अभिजात भाषा आहे, साहेबांनी धारेवर धरलं. त्यामुळे असे जे जे काही शब्द प्रयोग, पोटावर पाय देणे, अरे कशाला माझ्या पोटावर पाय देतो, त्यामुळे पोटावर पाय देणे, बिन पाण्याने हजामत करणे. आपल्या मराठी भाषेतली बघा शब्द संपदा आणि काही साध्या साध्या शब्दांच्या बरोबर आपल्याला कसे वेगळे अर्थ. पाय ओढणे, आपण मराठी माणसं हा शब्द प्रयोग तर येतोच येतो, पाय ओढणे, तो पुढे जात असला की पाय ओढा. हे जसे सामाजिक संदर्भातले शब्द आहेत तसे आपल्या स्वतःवर सुद्धा अत्याचार होतात काही वेळा ह्या शब्दांच्यामुळे. अंग मोडणे, सकाळी सकाळी झोपेतून उठल्यानंतर अंग मोडत होतो आपण. बघा शब्द कसा आहे आपल्या रोजच्या बोलण्यातला आहे, किंवा आपण ज्याला म्हणतो बोट मोडणे, कोणाच्या तरी बद्दल, विशेषतः इकडच्या बाजूला जास्त असते. आम्ही नाही याचे बोट मोडत, आम्ही डायरेक्ट घसा फोड करणे, स्वतःच घसा फोड करून सांगतो. म्हणजे असे काही शब्द की जे आता कदाचित काळाच्या ओघामध्ये नवीन पिढीला माहीत नसणार. आपल्याला आज आपली जबाबदारी काय काय आहे या दृष्टिकोनातून थोडीशी आपण चर्चा करणार आहोत. तसंच आपण काय काय खातो, काय सर काय खातो, काय आता हल्ली पुरणपोळीपासून पिझ्झा पर्यंत सगळंच खातो. त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा बोलणी खातात, साहेबांची चुकल्यावर मार खातात, साहेबांचा नाही घरच्यांचा, म्हणजे आईचा मार मुलं खातात, डोकं खातात. कशाला डोकं खातोय म्हणून, वेळ पण खातात. एखाद्याला अडकून ठेवायचं असेल, वेळ खातोय हा माणूस, वेळ खातात. काही लोक लिहिताना विलांटी मात्रा उकारतोय खाऊन टाकतात, अशुद्ध लेखन. काही जण पैसेही खातात. मराठी भाषा आहे, जशी वापराल तशी वापरली जाईल, जशी वळवाल तशी वळवली जाईल, हे मराठी भाषेचं सौंदर्य. आम्ही ज्यावेळेला अभिजात भाषेचा आग्रह करतो आणि आजचा हा सगळा कार्यक्रम संपल्यानंतर मी जेव्हा इथून बाहेर जाईल
तेव्हा मी काय म्हणेन, चला जीव भांड्यात पडला. किती सुंदर सुंदर शब्द जे आपण नेहमी वापरतो, आणि आपण जर पूर्वीचे काही वाक्प्रचार वगैरे जर कधी बघितले तर त्याची मजा अजून आपल्याला जास्त येईल. आपल्या सगळ्यांची आणखीन एक जबाबदारी मी सभागृहात तुम्हाला विचारतो, तुम्ही हात वर करू नका, आपल्या आपल्या मनाशीच फक्त ते ठरवा आणि बघा. मोबाईल मध्ये माझ्या प्रत्येकाच्या आपण संदेश पाठवतो. तो संदेश पाठवताना किती जणांच्या मोबाईल ऍप मध्ये मराठी सॉफ्टवेअर आहे? हात वर करू नका, मला माहिती काय. आणि मराठी सॉफ्टवेअर नसल्यामुळे मग आपण संदेश कसा पाठवतो? उद्या भेट, UDYAVHET, म्हणजे आमचं मराठी हे इंग्रजी स्पेलिंग मध्ये आम्ही पाठवतो, आणि त्याच्यातून किती भूल होतात माहिती तुम्हाला. अहो शेवटी आपली भाषा आहे, तिला दुसऱ्याचं आवरण दिल्यानंतर गोंधळ होणारच. नवरा बायकोचं भांडण झालं सकाळी, पडाकायचं, दोघांना कामावर जायची घाई. भांडण झाल्यानंतर तिने घाईघाईत बायकोने विचार, शेवटी ती डबा भरून दिला, याच्या पुढे पटकला हा डबा घेऊन ऑफिसला गेला, तिने तिची परत डबा उचलला, ती पण ऑफिसला गेली. सकाळचं ते रागाच्या भरात. दुपारी लंच टाइमला दोघांच्या ऑफिसमध्ये जरा ते राग कमी झाला ऑफिसला गेल्यावर, आणि सहज बायकोने नवऱ्याला मेसेज पाठवला, सॉरी, SORRY. नवऱ्याने लिहिलं THIK आहे, AAE. ठीक आहे. संवाद मराठीचा इंग्लिश मध्ये सुरू आहे, स्पेलिंग बघा. बायकोने तिकडे लिहिलं लगेच JEVLASKA, जेवलास का? नवऱ्याने लिहिलं जेवतो, JEVATO, जेवतो. बायकोने लिहिलं नंतर MI HATTI आहे का रे? मी HATTI आहे का रे? TULAKY, तुला काय वाटते? तिला म्हणायचंय मी हट्टी आहे का रे, तुला काय वाटते? HATTY हट्टी. नवऱ्याने लिहिलं लगेच, नाही ग, आहारावर नियंत्रण कर. आपण उद्या डॉक्टरकडे, डायटिशियनकडे जाऊ. उगीच स्वतःला तू हत्ती का म्हणून घेते? म्हणजे जिथे पॅचअप होत होतं सकाळचं भांडण, त्या नवऱ्याचं ते वाक्य तिने वाचलं, उगीच स्वतःला हत्ती का म्हणून घेतेस म्हणून इकडनं लगेच उत्तर केलं, माकरतंड तू घरी येच. काय? त्यामुळे तुम्ही उगाच असं मराठी इंग्रजीत टाईप करण्याच्या भानगडीत पडू नका. आज अभिजात भाषेच्या या निमित्ताने आपण निर्णय करूया, भाषा ही कोण वाचवतं? सरकार नाही वाचवत, ही सरकारची जबाबदारी नाही. कुठलंही सरकार असू द्या, केंद्र सरकार, राज्य सरकार, स्थानिक स्वराज्य संस्था, अहो त्या अशा प्रकारचं प्रोत्साहनाचे कार्यक्रम करतील, तुम्हाला व्यासपीठ देतील. पण भाषा जर वाचवायची असेल तर ती तुमची, माझी, प्रत्येकाची वैयक्तिक जबाबदारी. आपल्याला कळलं पाहिजे. तुम्ही जर मुवमेंट उभारली तर उभ्या राहते, नाहीतर आम्ही सगळं म्हणतो शासन काय करतंय, मराठी शाळा बंद करतोय. आणि मराठी शाळा शासनाने नाही बंद पाडल्या, आम्ही काय करतोय? समाजातले लोक, समाजात एक नॅरेटिव्ह एस्टॅब्लिश झालेलं आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत महाराष्ट्रामध्ये द्वंद्व होतं, मराठी माध्यम, इंग्रजी माध्यम.
आता हे द्वंद्व तिथे नाहीये. आता ते मराठी इंग्रजी माध्यम तर कधीच गेलं. आता पुढचं द्वंद्व सुरू झालेलं आहे सीबीएसई आयसीएससी. म्हणजे शिक्षणातली अस्पृश्यता जी आहे, मोठमोठ्या सोसायट्यांच्या मध्ये जेव्हा लहान मुलं संध्याकाळी खेळतात, मी बघितलेलं आहे. नो नो, ही इज नॉट इन अवर ग्रुप, ही इज फ्रॉम सीबीएसई, आय मीन आयजीएससी. ही कशाची एक प्रकारची लोकांच्या मनात तयार केलेलं हे विष. म्हणजे आम्ही भांडत बसलो इंग्रजी माध्यम मराठी माध्यम, पण त्याच्यामध्ये मल्टीनॅशनल बोर्ड घुसलेत. त्या मल्टीनॅशनल बोर्डच्या मध्ये अजून वेगवेगळे अभ्यासक्रम आले आणि आम्ही फक्त या ठिकाणी सोसायटीमध्ये प्रतिष्ठा. म्हणजे माझ्याकडचं मूल जर चकचकीत आयसीएससीच्या सीबीएसईच्या शाळेत गेलं नाही तर मी समाजातला अत्यंत क्षुद्र समजलो जाईल. अँड नाउडेज इट इज अ स्टेटस सिम्बॉल. आता आई वडील मुलांना त्यांचं स्टेटस सिम्बॉल कमी होऊ नाही म्हणून अशा प्रकारच्या शिक्षण पद्धतीला बळी पडतात. सरकारने नाही बंद केलं मराठी शाळा, समाज जबाबदार. आमच्या मराठी भाषेचं वैभव मग पवार सर बोलले 2-2.5 वर्ष गेली. 12-15 वर्ष या ठिकाणी महाराष्ट्रात मागणी केली जात होती आमच्या भाषेला मराठी भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे. आंदोलन झाले, धरणे झाले, उपोषण झाले, लाख लोकांनी पत्रव्यवहार करून राष्ट्रपतींकडे पाठवलं. इथल्या साहित्यिकांनी, भाषाप्रेमींनी खूप मोठं आंदोलन उभारलं. माझं म्हणणं आहे की आम्हाला खरंच अभिजात भाषा याच्यासाठी कोणाची मोहर उमटवून घेण्याची आवश्यकता होती का? आमची भाषा ही मुळातच अभिजात भाषा आहे. तिचा जन्मच अभिजात अशा वातावरणात झालेला आहे. माझ्या मराठीची बोलू कौतुके तरी अमृताचे पैदा जिंके हे ज्ञानेश्वर माऊलीने 800-900 वर्षापूर्वी सांगितलं. फादर स्टीफन्स यांनी सुद्धा याचं वर्णन केलं त्यावेळेला. जैसी पुष्पा माझी पुष्प मोगरे की परिमळा माझी कस्तुरी तैसी भाषा माझी साजिरी भाषा मराठी. ही संतांची भाषा, पंतांची भाषा, शेतकऱ्यांची भाषा, कष्टकऱ्यांची भाषा, वारकऱ्यांची भाषा, ही अभिजातच आहे ना. फक्त आम्ही काय केलं, आंदोलन करून शासकीय जो निकष असतो केंद्र सरकारचा, त्या निकषामध्ये ही भाषा बसवण्याचा आम्ही प्रयत्न केला. भाषा अभिजात होतीच. आमचा लढा जो होता तो लढा यासाठीच होता की हे जे शासनाचे निकष आहेत, हे जे शासनाचं अभिजात दर्जा म्हणून जी मान्यता आहे, या मान्यतेमध्ये आम्हाला बसवायचंय. आणि त्यासाठी इतकी वर्ष आंदोलन झाली. गेल्या वर्षी सुदैवाने आपल्या सगळ्यांच्या या प्रयत्नांना यश मिळालं. 3 ऑक्टोबर याच दिवशी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला. आनंदाचा वाटतो. मी ह्या सगळ्याचा साक्षीदार आहे. आमच्या शेवटी हा दर्जा ज्या वेळेला दिला जातो, आमच्या साहित्यिकांनी किंवा काही लोकांनी त्याच्यात सुद्धा राजकारण केलेलं आहे. त्याच्याबद्दल न बोलणं, इतकी वर्ष केंद्र सरकारकडे पडू नये, सरकार काय करतंय, अमुक काय करतंय, बोलणं सोपं असतं. पण अधिकारी लोकांना विचारा त्या यंत्रणेमध्ये काय त्रास असतो. जेव्हा महाराष्ट्राकडनं हा प्रस्ताव दिल्लीकडे जातो, पंतप्रधान कार्यालयात तो प्रस्ताव जातो गृहमंत्रालयात, गृहमंत्रालयाकडून तो प्रस्ताव जातो एज्युकेशन डिपार्टमेंट, एज्युकेशन डिपार्टमेंट नंतर तो जातो कल्चरल मिनिस्ट्रीकडे, आणि कल्चरल मिनिस्ट्री पाठवते आमच्या साहित्य अकादमीकडे. का तर शेवटी मंत्री, पंतप्रधान, सरकार यांना त्याच्यावरती अभ्यास करायचा असतो. खरं काम हे साहित्य अकादमीमध्ये होतं, कारण साहित्य अकादमी देशात 24 भाषांमध्ये आम्ही काम करतो. योगायोगाने मी साहित्य अकादमीचा सदस्य आहे. त्याकडे तिथे एक समिती होते. ती समिती याचे निकष तयार करते, आलेला प्रस्ताव तपासते
त्रुटी असल्या तर त्या परत पाठवल्या जातात. 2 वेळेला या त्रुटी मागे पुढे करणं, इकडच्या सरकारला पाठवणं, अहवालात बदल करणं. आणि तुम्हाला खरं सांगतो मित्रांनो, मला तरी या विषयावर राजकारण करायचं नाही, पण पूर्वी जर पूर्वीचे निकष ठेवले असते, 2012च्या आधीचे निकष जर ठेवले असते, सरकार कोणाची होती मला त्याच्याबद्दल नाही बोलायचं, पण जर पूर्वीचे निकष ठेवले असते, आजपर्यंत आपल्या मराठी भाषेला दर्जाच मिळाला नसता. आमच्या सामूहिक प्रयत्नातून आम्ही काय प्रयत्न केला की नाही, विशिष्ट निकष हे कदाचित 1960 मध्ये तयार केलेले आहेत. काळाच्या अनुरूप भाषा बदलते, अनेक गोष्टी बदलत असतात, त्याच्यात रिफॉर्म झालं पाहिजे. निकषामध्ये एकदा आपण बैठक करूया आणि त्या निकषामध्ये काही बदल करता येतोय का. साधारणतः पूर्वीचे निकष असे होते की ज्या भाषेला दर्जा द्यायचा आपल्याला ती भाषा प्राचीन आणि श्रेष्ठ दर्जाची असली पाहिजे, हा पहिला निकष. दुसरा निकष जो आहे ती भाषा किमान 2000 वर्ष जुनी असली पाहिजे. तिसऱ्या निकषात म्हटलंय भाषिक आणि वाङ्मयीन परंपरेचे स्वयंभूषण. शब्द बघा, जी भाषा तुमची 1500 ते 2000 2500 वर्ष जुनी आहे त्या भाषेला भाषिक वाङ्मयीन परंपरेचे स्वयंभूषण. स्वयंभूषण म्हणजे काय, तर त्या भाषेला स्वतःचा असा एक आकार, वाङ्मयीन मूल्य असलं पाहिजे. अजून एक निकष त्याच्यात होता, प्राचीन भाषा व आधुनिक रूप याचा गाभा कायम असावा. आता हा जो शेवटचा निकष आहे, प्राचीन भाषा व आधुनिक भाषा याचा गाभा एक कसा राहू शकेल काळाच्या ओघात. आणि खरी गोची जी होती अडचण ती या चौथ्या ठिकाणी. आणि या जुन्या निकषांच्यामुळे त्यावेळेला 2004 मध्ये तमिळ भाषेला पहिल्यांदा हा दर्जा मिळाला, त्याच्यानंतर संस्कृत भाषेला मिळाला, तेलुगू आणि कन्नड भाषेला मिळाला, 2013 मध्ये मल्याळम भाषेला मिळाला, आणि नंतर मात्र हे सगळं ठप्प झालं. आपली महाराष्ट्राची मागणी केंद्र सरकारकडे 2012-13च्या नंतर गेलेली आहे. म्हणजे महाराष्ट्राचं सुवर्ण महोत्सव जेव्हा साजरं होत आहे त्याच्यानंतर आम्ही महाराष्ट्राच्या लोकांनी मागणी केली, साधारणतः 12-13च्या नंतर. मग ती सरकारी सिस्टीम मी तुम्हाला सांगितली की ती मंत्रालयात ती फाईल फिरत असते. आता तुम्ही की एवढ्या मंत्रालयाचा काय संबंध, तर बघा, भाषा म्हटले की त्याच्यात संस्कृती येते, त्यामुळे कल्चरल मिनिस्ट्री येणार. भाषा म्हटलं की एज्युकेशन विभाग, त्याच्यामध्ये शिक्षण मंत्रालय येणार. बरं, नोटिफिकेशन करायचं असतं ते गृह विभागाच्या शिवाय येणारच नाही, गृह विभागाच्या मार्फत GR काढावा लागतो, ते येणार. आणि स्वाभाविकपणे या सगळ्याचा अधिकार जो आहे तो पंतप्रधान. त्यामुळे शासकीय व्यवस्था एकदा तुम्ही स्वीकारली की ती स्वीकारावी लागते. आणि मग आम्ही अकादमी म्हणून, साहित्य अकादमी म्हणून त्याच्यामध्ये त्या निकषांच्या मध्ये थोडेसे अभ्यास करून त्यात असं ठरवलं की पहिला निकष त्याच्यात जो आहे तोच, भाषा हे किमान 1500 ते 2000 जुनी असावी. प्राचीन साहित्य ग्रंथ ज्याला भाषकांच्या पिढ्या आहेत, अनेक पिढ्या आहेत, हा एक निकष त्याच्यात होता. एक ऍडिशन निकष आम्ही त्याच्यात काढला की ज्ञान ग्रंथ, गद्य ग्रंथ आणि कविता याच्याबरोबर पुरालेखीय आणि शिल्प जे लिखाण असतं शिल्पलेखीय याचे काही पुरावे त्या भाषेशी आहेत 1500 ते 2000 वर्ष. कारण नुसतं तुम्ही गद्य किंवा कविता करून चालणार नाही, तर शिलालेख आणि पूर्वीचे जे काही पुरालेख जे आहेत ते सुद्धा त्या त्या भाषेत लिहिलेले होते. अभिजात भाषा आणि त्यातील साहित्य त्या भाषेच्या सध्याच्या स्वरूपापासून वेगळे असू शकते. म्हणजे तो जो चौथा निकष पूर्वी होता की सारखेपणा असावा. बरं, कुठलाही निर्णय घेत असताना एकदम बदल नाही करता येत, नाही तर लगेच विरोध असतो. आम्ही वाक्य तेच ठेवलं आणि त्या वाक्यात फक्त एवढाच बदल केला की अभिजात भाषा आणि त्यातील साहित्य त्या भाषेच्या सध्याच्या स्वरूपापासून वेगळे असू शकते किंवा त्या शाखांच्या नंतरच्या प्रकाराशी विसंगतही असू शकते.
म्हणजे पूर्वी जे होतं वाक्य की प्राचीन भाषा व आधुनिक रूप याचा गाभा कायम असावा. आम्ही एवढंच केलं, प्राचीन भाषा व आधुनिक रूप याचा गाभा सारखाच असेल वा नसेल, बस एकच शब्द फक्त तयार केला. असू पण शकतो, नसू पण शकतो. पण या असू पण शकतो, नसू पण शकतो या एकामुळे मराठी भाषेचा मार्ग मोकळा. समाज माध्यमात, वर्तमानपत्रामध्ये खरे प्रयत्न काय दुर्दैवाने नाही. वरवरच्या बातम्या येतात आणि ज्यांना त्या विषयाचं मग राजकीय पक्ष असतील, आमच्या साहित्यिकांचे गट असतील, ते त्याचं राजकारण करत असतात. मग गेल्याच वर्षी पंतप्रधानांनी का जाहीर केलं महाराष्ट्रात निवडणुका होत्या वगैरे, ते सगळं आपण ऐकलेलं. पण त्या पंतप्रधानांनी महाराष्ट्रात लगेच 8 दिवसामध्ये आल्यानंतर मराठी भाषेचं जे भाषण केलेलं आहे आजही युट्यूबवर आहे. वैचारिक विरोध असू शकतो, पॉलिटिकल विरोध तुमचा असू शकतो, पण सत्य नाकारता येत नाही की एका गुजराती अमराठी व्यक्तीने अभिजात भाषेचं त्या दिवशी केलेलं जे भाषण होतं ते साहित्यातला अप्रतिम अशा प्रकारचा नमुना. हातामध्ये कागद नव्हता, काही नव्हतं, पण त्याचं स्वागत जे व्हायला पाहिजे ते होत नाही. आणि मग आम्ही काय करतो, याच्यामध्ये नुकसान आपलं होतं, आपल्या भाषेचं होतं, मराठीचं होतं, साहित्याचं होतं. असं तो सगळा बाकीचा विषय सोडूया. परंतु आजचा दिवस जो 3 ऑक्टोबरचा आहे, हा 3 ऑक्टोबरचा दिवस आपल्या सगळ्यांसाठी अत्यंत महत्वाचा आहे. ज्या एका प्रमाणपत्राची किंवा एक आमच्या भाषेत मोहर उमटायला पाहिजे, जी मुळातच अभिजात भाषा होती, त्याला सरकारकडून मान्यता मिळाली, ही आपल्या सगळ्यासाठी आनंद. गेले 12-15 वर्ष आमचे सगळे भाषाप्रेमी काय ओरडतायत, अभिजात भाषेचा दर्जा पाहिजे. आता दर्जा मिळाला. आता ओरड कशाची सुरू झाली माहितीये? अहो दर्जा दिला तर निधी द्या किती, 700 कोटी 800 कोटी, ते कुठे देतं सरकार? म्हणजे एकाच्या एक कुठल्याही विषयामध्ये राजकारण, त्याचा अभ्यास कधी केलेला नसतो. पण लोकांचा समज असा आहे, अभिजात भाषेचा दर्जा मिळाला ना, आता केंद्र सरकार यांना 500 कोटी महाराष्ट्राला दे, आणि अजूनपर्यंत देत नाही, वर्ष होऊन गेले. व्यासपीठावर बोलणं, टाळ्या घेणं, त्यासाठी हे सगळं ठीक आहे. वस्तुस्थिती अशी आहे की अगदी पहिल्या तमिळ भाषेला सुद्धा जेव्हा दर्जा दिला त्यावेळेपासून आजपर्यंत केंद्र सरकारने कुठल्याही भाषेला उचलून 500 कोटी दिलेले नाहीत. तसं प्रावधानच नाहीये. पण आम्ही अजून मागणी करतोय ना, आता एक मागणी झाली तर पुढची मागणी निधी द्या. जे नाही अस्तित्वात त्याच्याबद्दलचं नॅरेटिव्ह तयार केलं जातं, भ्रम उत्पन्न केलं जातं. सरकार तुम्हाला कुठे पैसे देणार ते मी सांगतो. अभिजात भाषेसाठी निधी आहे, नाही असं नाही. आणि मला वाटतं की शासनाचा 1 पैसा जरी तुम्हाला वापरायचा असेल, त्या एका पैशाचं सुद्धा जस्टिफिकेशन अधिकाऱ्यांना द्यावं लागतं. शेवटी तो जनतेचा पैसा. एखाद्या फायलीवर जेव्हा हे लोक सह्या करतात ना, तेव्हा जबाबदारी असते की हा पैसा कुठे वापरला जाणार आहे. अभिजात भाषेसाठी निधी आहे केंद्र सरकारचा, आणि तो निधी तुमच्या राज्याकडनं कुठल्या प्रकारचे प्रस्ताव आमच्याकडे येतात त्याच्यावरती तो निधी आहे. आम्ही प्रस्ताव देणारच नाही, आम्ही फक्त निधीच मागतो. आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी मी तुम्हाला सांगतो की ज्या वेळेला अभिजात भाषेचा दर्जा तमिळ भाषेला मिळाला, तर याचा सगळ्यात जास्त फायदा तमिळ लोकांनी इतका चांगला करून घेतलाय. मित्रांनो, आपण त्यांच्याकडे शिकलं पाहिजे. त्यावेळेच्या तमिळ भाषाप्रेमींनी अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबरोबर त्यांच्या तमिळ मधल्या 41 साहित्य कृती, या फक्त तमिळ भाषेत प्राचीन साहित्य कृती तमिळ, त्या सगळ्या संपादित आणि संशोधित करून घेतल्या. त्याच्यासाठीचा प्रस्ताव दिला केंद्र सरकारने, त्यांना त्यासाठी काही निधी दिला. त्यांच्या भाषेतल्या 41 प्राचीन ग्रंथ संपदा संशोधन केलं आणि प्रकाशित केलं. तमिळ संस्कृतीची जे काही साहित्य कृती आहे त्या तमिळ आहे. त्या तमिळ लोकांना असं वाटलं की तमिळ अस्मितेमध्ये अडकून चालणार नाही, तमिळ भाषा आपली आहेच. आजही तुम्ही तिकडे दक्षिणेकडे जा,
तमिळचा आग्रह खूप आहे. ते लोक ते स्वतः राबवतात, सरकार राबवत नाही, त्या लोकांची ती अस्मिता आहे. तेव्हा त्या लोकांनी त्या सगळ्या तमिळ साहित्य कृतींचे अनुवाद करण्याचे प्रस्ताव दिले. म्हणजे त्यांचं साहित्य महाराष्ट्र तमिळच्या बाहेर दक्षिणेच्या वेळेतील जेवढी राज्य आहेत त्या सगळ्या राज्यात भारतभरात गेलं ना. तुमच्या भाषेतलं साहित्य लोकांपर्यंत गेलं पाहिजे, तुम्ही प्रस्ताव त्याच्या पाठीमागची भूमिका द्या, त्या ग्रंथामध्ये काय आहे त्याचा कंटेंट द्या, आम्हाला हे का करायचं अनुवाद. त्याप्रमाणे त्यांनी केवळ तमिळ भाषा नाही तर तमिळ राज्यामध्ये बोली भाषा त्यांच्या ज्या आहेत त्या सगळ्या बोली भाषांचं सर्वेक्षण केलं, संशोधन केलं, त्याचे अहवाल केले आणि बोली भाषांच्या संवर्धनाची एक योजना सरकारला दिली. सरकारने लगेच त्यांना अनुदान दिले. ऑनलाईन वर्ग सुरू केले तमिळ भाषेत. केवळ भाषेला विरोध करून चालत नाही, तर आमची आता जी बदलती शैली, मग सरांच्या बोलण्यात आलं की आत्ताची जी मुलं बोलतायत भाषा ही मराठी भाषा नाही राहिली. मराठी इंग्रजी मिक्स झालेलं आहे. पण याच्यासाठी केवळ टीका न करता आमच्या कुठल्या तरी एनजीओ कडून अशा प्रकारची योजना देता येईल का की आम्हाला मराठी हे चांगल्या पद्धतीने शुद्ध चांगलं शिकवता आलं. त्याचप्रमाणे तमिळनाडूमध्ये अनेक ठिकाणी शिलालेख होते, त्यांच्या त्या बोली भाषेत होते, त्याच्यावरती त्यांनी काम केलं. हे सगळं मी सांगतो एवढ्यासाठी मित्रांनो की महाराष्ट्राने गेल्या वर्षभरामध्ये, मग महाराष्ट्रातले भाषाप्रेमी आहेत, अनेक साहित्य संस्था आहेत, विद्यापीठ आहेत, गेल्या वर्षभरामध्ये अजून अशा प्रकारचा कॉन्क्रीट प्रस्ताव की ही आमची अभिजात भाषा आहे, अभिजात भाषेशी संबंधित आमचे हे ग्रंथ आहेत, याच्यावरती आम्हाला काम करायचंय. विशिष्ट प्रस्ताव गेला की तुम्हाला अनुदान मिळतं. ह्या अनुदानाचा उपयोग उडिया भाषेने केलेला आहे, तमिळ भाषेने केलेला आहे, अनेक लोकांनी केला. पण केवळ आज दर्जा मिळाला, उद्या 500 कोटी खात्यावर जमा झाले असं नसतं. आपण सगळे साहित्यप्रेमी, अभ्यास करणारे समजून घेतलं पाहिजे. पेपर चालवणं काय ते टीआरपीच्या बातम्या असतात, तो भाग वेगळा आहे. दुसरं एक मला या ठिकाणी असं सुचवायचं आहे की आपल्याकडे जसं त्या तमिळ लोकांनी त्यांच्याकडचं तिरुकुरल असा एक ग्रंथ आहे, त्या ग्रंथाचं 35 भाषांमध्ये भाषांतर केलं. मग त्याच्यामध्ये तमिळनाडूची माणसं, संस्कृती, तिथले सण वार, शेती, निसर्ग, त्यावेळेच्या संकल्पना, त्यावेळेची भाषा, असं सगळं देतात. एवढं मोठं काम त्यांनी उभं केलं. आज आपल्याला सगळ्यांना अभिजात भाषा दिनाच्या दिवशी जबाबदारी ही की आम्ही आमच्या अभिजात भाषेसाठी खरंच काय करणार आहोत. केंद्र सरकार देईल पैसे, शो ऑन द पेपर, गिव्ह द प्रोजेक्ट. आणि आमच्याकडे आणखीन एक गल्लत होते मित्रांनो, अभिजात भाषा हा विषय पूर्ण वेगळा आहे आणि मराठी भाषा, मराठी भाषेच्या शाळा हा विषय पूर्ण वेगळा आहे. आम्ही हे समजून घेत नाही. गेल्या वर्षी 3 ऑक्टोबरला जेव्हा अभिजात भाषेचा दर्जा जाहीर झाला, माफ करा, काही लोकप्रतिनिधी, काही अभ्यासक, लेखक यांनी ताबडतोब स्टेटमेंट द्यायला सुरुवात केली. आता अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठी शाळा चांगल्या होणार, महाराष्ट्रातल्या मराठी शाळांना निधी दिला जाणार, सगळ्या विद्यापीठांच्या मध्ये मराठीचे विशेष वर्ग सुरू होणार, मराठी प्राध्यापकांची पदं भरली जाणार. काय घोषणा करत होते. विषय होता अभिजात भाषेत, पण आम्ही अडकतो त्या मराठीमध्ये. दोन्ही विषय वेगळे. आणि म्हणून सर बघा बोलले 3 ऑक्टोबर पासूनचा तो अभिजात भाषा सप्ताह आणि कुसुमाग्रजांच्या नावाने करतो तो मराठी भाषा अभिमान. आपली भाषा टिकवायची, आमच्या शाळा टिकवायच्या, आमच्या मुलांना मराठी आलं पाहिजे, ही केंद्र सरकारची अभिजात भाषा समितीची जबाबदारी नाही. हे आमचं काम आहे, महाराष्ट्रातलं काम आहे. आम्ही मोठमोठे साहित्य संमेलन भरवतो, मोठमोठे साहित्यिक येतात, पण आमच्याच साहित्यिकांची मुलं
इंग्रजी माध्यमात. चॅरिटी बिगिन्स फ्रॉम होम. कशी वाचणार मराठी भाषा? माझे खूप जवळचे मोठे महाराष्ट्रातले साहित्यिक ज्यांनी मला मानसपुत्र मानलं होतं, नाव नाही सांगत, माझ्याकडे पत्रव्यवहार आहे. आयुष्याच्या संध्याकाळी त्यांनी मला महिना 2 महिने आधी बोलवलं, सायनला राहायचे, आणि गप्पा मारताना हात धरून मला त्यांच्या दिवाणखान्यात घेऊन गेले. पाठक सर, माझ्यासाठी एक काम करा. म्हटलं काय? त्यांच्या त्या प्रशस्त हॉलमध्ये चारही बाजूला भिंतीमध्ये कपाटात पुस्तकं होती, आणि एवढ्या मोठ्या साहित्यिकाकडे जी ग्रंथ संपदा होती ती बघून विस्मयचकित व्हायचं. त्याच्यामध्ये कबीरापासून काय शेक्सपियर पर्यंत एवढी दुर्मिळ ग्रंथ संपदा, म्हणजे भिंत दिसतच नव्हती, चारही बाजूला फक्त पुस्तक. मला पाठक सर, माझ्या हयातीत ह्या पुस्तकांचं तुम्ही काहीतरी करा, कारण माझी नंतरची पिढी आणि त्या पिढीची पुढची पिढी या पुस्तकांना हात लावणार नाही हे मला माहित. कारण नाच उठली त्या ठिकाणी. त्यानंतर त्या सगळ्या पुस्तकांची मी चांगली व्यवस्था केली चांगल्या ग्रंथालयाने. पण ही वस्तुस्थिती, आता हा बदल जो तो काळाच्या ओघात झालेला आहे, पाश्चिमात्यीकरण झालंय, जागतिकीकरण झालेलं आहे, शिक्षणाचे प्रभाव बदललेले आहेत. हा रेखा आहे ना, पण आम्हाला प्रवाहाच्या विरुद्ध जागा हरणं हे सगळे प्रश्न तमिळनाडूत नाहीत का? हेच सगळे प्रश्न दक्षिणेच्या राज्यांमध्ये नाहीत का? पण दक्षिणेच्या राज्यांमध्ये बोलतात ते. मी चेन्नईला गेलो होतो, रेल्वे स्टेशनला होतो. चेन्नईला तुम्ही हिंदी बोलला तुम्हाला प्रतिसाद मिळत नाही, ते लोक इंग्रजी तोडकं मोडकं बोलतात. ते मुद्दाम करतात का मी असा दावा नाही करत, पण ते म्हणतात की विल स्पीक अवर लँग्वेज. हा पीळ येतो, पीळ आतून नट्ट असला पाहिजे. आम्ही रिक्षेत महाराष्ट्रात बसल्याबरोबर, हे भैया का पे जाना है, त्याला नाही येत, कदाचित तो उत्तर प्रदेशचा असेल, आपण सुरुवात करूया ना. त्यामुळे भाषा ही आपल्या घरापासून आपल्यापासून वाचवायची तयारी आपण केली. अभिजात भाषा हा विषय वेगळाच आहे, मी तो तुम्हाला बघा सांगितलं. त्याच्यासाठी प्रयत्न झालेच पाहिजे. आज आम्हाला महाराष्ट्रामध्ये प्रयत्न काही ठिकाणी माझ्याही माध्यमातून मी करतोय, अनेक विद्यापीठांना संस्थांना सांगतोय की असे काहीतरी संशोधन. आता आपल्याकडे शिलालेख, तुम्ही नाणेघाटात जा, नाणेघाटामध्ये त्या काळातले लिहिलेले शिलालेख त्या भाषेतले. काळाच्या ओघात पाऊस पाणी आहे म्हणून ते निघून जातील, पण त्याचं कुठेतरी फोटोग्राफी झाली पाहिजे, डिजिटायझेशन झालं पाहिजे. त्या शिलालेखात काय लिहिलेलं ते आताच्या भाषेत अनुवादित झालं पाहिजे. खूप काम करण्यासारखं. आमच्याकडे फार मोठा ज्याला आपण म्हणतो ना की जसं त्या तिरुवरप्पनचा उल्लेख केला, तो तमिळ लोकांचा आद्य ग्रंथ. आमच्या मराठी भाषेला जेव्हा अभिजात भाषेचा दर्जा दिला, कुठला ग्रंथ पायाभूत होता सांगते? गाथा सप्तशती. जो पायाभूत आमच्या महाराष्ट्र सरकारचा जो अहवाल होता, त्या अहवालामध्ये सगळ्यात पहिली नोंद जी होती की आमच्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचं मुख्य कारण गाथा सप्तशती, त्याला गाथा सप्तसाई पण म्हणतात. हा आमचा 2200 वर्ष पूर्वीचा प्राचीन ग्रंथ, ज्याचं डॉक्युमेंटेशन आमच्याकडे आहे, तो पायाभूत ग्रंथ धरून आपल्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे. आनंद सगळ्यांना आहे. आम्हाला गाथा सप्तशती बघितलेलीच नाहीये. ठीक आहे, पूर्वी नाही बघितली मी, तुमच्यासारखा मी पण सामान्यच आहे, पण दर्जा जाहीर झाल्यानंतर कुतूहल येणार की अरे हा कुठला ग्रंथ असतो गाथा सप्तशती, बघू तर खरी कुठल्या ग्रंथालय, उघडून तर पाहूया. आम्हाला ज्ञानेश्वरी माहितीये, गाथा माहितीये, सगळं माहितीये, पण ज्या ग्रंथावरती दर्जा मिळाला केंद्र सरकारचा, ती गाथा सप्तशती उघडून तर बघू. कुठे मिळेल का ती? नवी मुंबईत मिळेल का? मुंबईच्या मराठी ग्रंथ संग्रहात आपली उत्सुकता काही चालवली जाते. अभिजात भाषेचा आग्रह होता, पण आम्ही अभिजात भाषेच्या गाथा सप्तशतीचा थोडा वाचण्याचा प्रयत्न करू शकतो का? आज मी अनेक महाविद्यालयांमध्ये जेव्हा जातो,
महाविद्यालयामध्ये याच्यासाठी स्वतंत्र अभ्यासक्रम आता सुरू होतील, तो प्रयत्न आपण आता करतो. कारण आताची जी भाषा मला या सरांनी सांगितली, मम्मा मी फ्रेंडच्या बर्थडेला जाते आहे, त्याच्यानंतर आमची पार्टी होईल आणि रात्री येताना मी तुला कॉल करेन. कुठली मराठी? घरोघरीच मराठी. मग ही जर मराठी पुढे अशा पद्धतीने वाढणार असेल, तुम्ही आम्ही त्या गाथा सप्तशतीला काय करणार? कधीतरी वेळ काढून अभ्यास करू शकतो का? हा अभ्यासाचा विषय. अभिजात भाषा दिवस जेव्हा शासन साजरं करत आहे, त्यावेळेला शासनाने तुमच्यावरती जबाबदारी टाकली. एक उदाहरण बघूया. गाथा सप्तशतीतला पहिलं चॅप्टर आहे आणि पहिल्या चॅप्टर मध्ये 87 नंबरची गाथा आहे. ऐका नीट. अवलंबीय मान परमुहिये, अवलंबीय मान परमुहिये इंतरस मानिनी पियरस पुट्ठ कुल उदम्मो तुह कहेऊ समूह तिठठम ही काय कळलं? गाथा सप्तशती आहे. मी 10-12 गाथा वाचून समजून घ्यायचा प्रयत्न केला, म्हणून मला इथे फार काही वाचता येतं असं नाही, पण मी प्रयत्न केला. तर अशा प्रकारची भाषा आहे. आता हे मी तुम्हाला जे वाचून दाखवलं त्याचा अर्थ फार मजेशीर. अर्थ आहे का? पुन्हा सांगतो. अवलिंबीय मान परमुहिये एतस्मानिनी पियरस पुट्ठ कुल उगम्मो तुह कहिवू समूह तिठ्ठन ही याचा अर्थ असा आहे, हे मानिनी प्रियकर आल्याबरोबर तू क्रोधाने पाठ फिरवलीस. हे मानिनी प्रियकर आल्याबरोबर तू क्रोधाने पाठ फिरवलीस, परंतु तुझ्या पाठीवर उभे राहिलेले रोमांच स्पष्ट संदेश देत आहे की तुझे हृदय त्याच्या सन्मुख आहे. आपण जर त्या शब्दांशी जवळ जायचा प्रयत्न केला, ह्या गाथा सप्तशतीतली जी वर्णन आहे, त्यावेळेची समाज व्यवस्था, स्त्रीकडे बघण्याचे दृष्टिकोन, निसर्ग, देवदेवता, स्तुती, खूप वेगळं भन्नाट आहे. आणि हे जर आता संवर्धन झालं नाही ना, ते आता तुमच्या माहितीसाठी सांगतो. अंदमानामध्ये एक बाई होते, मी नाव विसरलो, वनवासी आदिवासी बाई होते. त्या पानांशी, फुलांशी, पक्ष्यांशी संवाद साधायच्या. त्यांना फुला पानांची, पक्ष्यांची भाषा यायची. पण त्या बाई वारल्यात. त्या गेल्यामुळे ती भाषा संपली. आज अंदमानमध्ये अशा प्रकारची व्यक्तीच नाही. बघा, एका व्यक्तीच्या बरोबर पूर्ण भाषा आणि पूर्ण संस्कृती गेली. अभिजात भाषेच्या ह्या दिवसाला आपण एवढं तरी करू शकतो का? रे नाही, हे ना, हे प्राचीन वाङ्मय आहे. हा खजाना आहे आमचा. ही श्रीमंती आमच्या मराठी भाषेची आहे. सोपं नाहीये. अभ्यास करावा लागेल. शब्द अपरिचित आहे, त्याच्यासाठी शब्दकोश घ्यावे लागतील. दिवसाला एक गाथा घ्यावी लागेल. कोणीतरी करावं लागेल. केंद्र सरकार तुमच्या पाठीशी, निधी मिळेल. अशाच प्रकारचे अनेक संदर्भ आपल्या मराठी भाषेमध्ये आणि प्राचीन अभिजात भाषेमध्ये. मग तुम्ही उल्लेख केला सर लीळा चरित्र. लीळा चरित्रातले सुद्धा जे दाखले आहेत, फार सुंदर दाखले आहेत. प्राचीन वाङ्मय ही आमची श्रीमंती आहे. विवेक सिंधू मुकुंदराजांचा संग्रंथ. हा विवेक सिंधू सुद्धा खूप सुंदर वाचण्यासारखा आहे. कदाचित महिलांना सगळ्यांना माहिती असेल, आपल्याकडे रुक्मिणी स्वयंवर आहे. रुक्मिणी स्वयंवर कुणी लिहिलं माहितीये? लेखक. रुक्मिणी स्वयंवरचे लेखक एकनाथ महाराज. आणि असं म्हणतात की ज्या मुलींची लग्न होत नाही त्यांनी रुक्मिणी स्वयंवर वाचावं, लग्न होतं. माहित नाही, खरं खोटं माहित नाही, पण आपल्याकडे ते काही श्रद्धेच्या गोष्टी असतात. त्याला का असं विचारायचं नसतं. श्रद्धा आहे,
श्रद्धा नसेल करायचं, पण त्याच्यावरती समाज जगतोय, श्रद्धांवरती जगतोय. आपल्या पूर्वजांनी जे काही ग्रंथ लेखन केलं, आमची जी प्राचीन ग्रंथ संपदा आहे त्याच्यामध्ये असं भरपूर आहे जे तुम्हाला जगण्यासाठी प्रवृत्त करतं आणि तुमच्या जगण्याच्या श्रद्धा मजबूत करतं. आम्ही रूट्स पर्यंत जात नाही, आम्ही खोलापर्यंत जात नाही. वेद, उपनिषद, भागवत, गाथा, ज्ञानेश्वरी, चांदोग, 65 संस्कृत भाषेत तर यापेक्षाही भरपूर. पण दुर्दैवाने आमच्या अभ्यासक्रमामध्ये हल्ली IT, कम्प्युटर, टेक्नॉलॉजी जो उठतो तो तिकडेच जातो. ह्युमॅनिटीज, कला शाखा आणि कला शाखेमध्ये असलेल्या या सगळ्या संधी, अभिजात भाषेच्या दिनाच्या दिवशी महेंद्रजी आपण आणखीन एक प्रयोग केला पाहिजे. बघा, नवी मुंबई महानगरपालिका खूप प्रयोग करते. अभिजात भाषाच्या या निमित्ताने मराठी भाषा आणि अभिजात भाषा, आमच्याकडे तरुण कधी येतील, कॉलेजची मुलं कधी येतील आमच्याकडे, याच्यातून जो व्यवसायाच्या संधी निर्माण झाल्या, अर्थार्जन जर सुरू झालं तर लोक मेडिकल इंजिनिअरिंगला जाणार नाही. आज लोक आमच्या भाषांकडे काय येत नाही, अरे मी शिकतो पण मला शेवटी पोटापर्यंत काय. त्यामुळे अशा जर काही याच्यातून संधी शोधता आल्या, त्याच्यासाठी काही निधी तयार करता आला, तर नवीन पिढी आज विद्यापीठामध्ये MA, BA किंवा पोस्ट ग्रॅज्युएट, PhD करणारे यांना याच्यातून अशा रोजगाराच्या संधी जर देता आल्या, अर्थार्जनाचे पर्याय उपलब्ध करून देता आले, ते होऊ शकतात. तर मला वाटतं अभिजात भाषेच्या दिनाला खऱ्या अर्थाने चांगली चालना मिळेल असं मला वाटतं. मराठी भाषा मग जो उल्लेख झाला त्याबद्दल, कारण दोन्ही विषय वेगळे आहेत, मराठी वाचवा हा विषय वेगळा, मराठी शाळा आणि अभिजात भाषा. पण मी माझ्या पुरता एक प्रयोग केला. मी अनेक ठिकाणी जेव्हा बोलतो, जोशी सर, केवळ कागदात आहे म्हणून वाचून दाखवायचं नाही, किंवा मी जेव्हा लोकांना सांगतो तो उक्ती आणि कृती माझा प्रयत्न करतो. आज इंग्रजी शाळांची समस्या ही माझ्या घरातही आहे. माझ्या मुलींना मी ठरवून मराठी शाळेत घातलं, एक पिढी शिकली, माझ्या मुलींचं काही नुकसान झालं नाही. पण आता मुलींची मुलं, माझ्या नातवंडांवर माझा तसा अधिकार नाही. मी असं सांगू शकत नाही मराठी शाळेत घाल, शेवटी तो निर्णय त्या नातवंडांचे आई वडील. आणि दुर्दैवाने आमच्या ठाण्यामध्ये एकही मराठी माध्यमाची चांगली शाळा नसल्यामुळे नाईलाजाने त्यांना इंग्रजी माध्यमात. पण तुम्हाला मी सांगतो मित्रांनो, भाषा कशी वाचवायची, मी या सगळ्याचं व्हिज्युअलायझेशन केलं होतं. हे होणार. आणि ज्या वेळेला नातवंड झाली तेव्हा कोरोना होता, कंपल्सरी घरात राहावं लागत होतं. त्या सुरुवातीच्या 6 महिन्यामध्ये स्वाभाविकपणे सगळेजण जे करतो, मुलांचं संगोपन, मांडीवर घेणं, थोपटणं, पाळणं, झोपवण्यासाठी, मी आणि माझी मिसेस प्रत्येक वेळेला त्या मुलांशी जुन्या कविता मोठमोठ्याने म्हणायचो, पसायदान म्हणायचो. 6 महिन्याचं बाळ मांडीवर आहे, त्याला काय कळतं? हे जे काय कळतंय ना, इथे तुम्ही चुकतात. भाषा शिकण्याची प्रक्रिया मूल आईच्या पोटातून बाहेर आलं की लगेच सुरू होते. आणि भाषा शिकतो म्हणजे तो ध्वनी शिकतो. आपण बघा लहान मुलांना घेऊन अशा हात करतो, तो तुमचा नाद आणि ध्वनी त्या ठिकाणी 6 महिन्याच्या काय जन्मलेल्या बाळाचे कान तयार व्हायला सुरुवात होते. त्यामुळे आम्ही त्यांच्याशी जे जे काही बोलायचो, झोपवताना गाणी म्हणायचो, श्लोक म्हणायचो, देवाची स्तोत्र, रामरक्षा म्हणू, अमुक म्हणू, जे जे काही आमच्या पूर्वजांनी जे जे पाठांतराने आम्हाला शिकवलं ते आम्ही म्हणत होतो, मोठ्याने म्हणायचो. 1.5 वर्षाचं मुलगा होतं आणि मी सहज त्याला मांडीवर घेऊन, शेवटी आमचा आवाज म्हणजे भसाडा, आपल्याला काही गाणं बिणं म्हणता येत नाही, पण मी काहीतरी म्हणत होतो. आणि बघता बघता मी त्या मुलाकडे सहज लक्ष दिलं, माझ्या नातवंडाकडे. तो नातवंड माझं ओठ हलवत होता. मी थांबलो, रे हा ओठ काय हलवतोय? मग मी म्हणायचं थांबलो,
त्याचे पण ओठ थांबले. 2 मिनिटांनी मी परत म्हणायला सुरुवात केली, त्याचे ओठ हालायला लागले. काहीतरी प्रक्रिया त्याच्या आतमध्ये, हे सगळं शास्त्रीय आहे, हे भावनिक नाहीये. भाषा शिकणं ही क्रिया आहे. आणि आम्हाला नंतर असं लक्षात यायला गेलं की अरे खरंच आपण जे जे बोलतोय ते आक्षेप करताय. आणि 2 वर्षाचं माझं नातू अस्खलित पसायदान स्पष्ट शुद्ध उच्चारात आता म्हणून 2 वर्षाचं, जाऊ दे ना इंग्लिश माध्यमात. आणि मी पहिल्यांदा प्रयोग केला की आपल्या नातवंडांशी लाडाने बोबडं बोलायचं नाही. आपल्याकडे अनेक वेळेला असं असतं, आपण कॉल होतो असं नाही करायचं. जे काय बोलायचं ना ते स्पष्ट बोलायचं, कारण तो उचलतोय, त्याची ध्वनी उचलतोय. आमची जी काही मुळाक्षरं जी आहेत व्यंजन, आपण सगळे महापालिकेत काम करणारे भाषेप्रेमी आहात. आमच्या मुळाक्षरांचा आपण कधी अभ्यास केला का? क ख ग घ कुठून येत आहे ना? प फ ब भ. त्यामुळे कंठव्य, ओष्ठव्य, मूर्धन्य, टाळव्य हे कळ. आणि हे कशातून आले? भाषा ही नाद, ध्वनी. आधी तुम्हाला ध्वनी, ध्वनीच्या नंतर नाद. माझ्या नातवंडांना एकही शब्द वाचता येत नाही, आताची 5च वर्षाची आहे. पण हातात पुस्तक आलं, त्याला एक गोष्ट सगळी सांगितलं, ते चित्रावरून पुढची गोष्ट आपण मराठीत करता येईल, भाषा वाचवता येईल. छोटासा प्रयोग मी माझ्या पुरता केलेला. अभिजात भाषा म्हणजे काय, तर हेच करायचं ना प्रयोग. आधी आपली मराठी वाचली तर मग अभिजात भाषेचा संशोधन करता येईल. आपल्या अभिजात भाषेचा एक चांगला नमुना तुम्हाला सांगतो. तुम्हाला कंटाळा आला की मला कोणीतरी हातवर करा पाठवा, चल आता बंद कर, मी लगेच थांबेल. फक्त एक शेवटचा चांगला उल्लेख आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो की आपलं संत साहित्य किती प्राचीन आणि किती महत्वाचं आहे. ज्ञानेश्वर महाराजांचं एक भारूड आहे. मुळात ज्ञानेश्वर महाराज भारूड लिहायचे, तुम्हाला माहिती का? भारूड म्हटलं की आपल्याला एकनाथ महाराज वगैरे आठवतात, आणि ज्ञानेश्वर म्हटलं की आपल्याला ज्ञानेश्वर. पण ज्ञानेश्वर महाराजांचं एक भारूड आहे, युट्यूब वरती आहे, तुम्ही नंतर कधीतरी बघा. आणि ते भारूड इतकं सुंदर आहे ज्ञानेश्वर महाराजांचं. त्याचे शब्द असे आहेत, काट्याच्या आणीवर बसले 3 गाव. जो कोणी गायकाने येते. आता हे जे भारूड आहे, काट्याच्या आणीवर बसले 3 गाव, 2 ओसाड 1 वसेचिना. वसेचिना तिथे आले 3 कुंभार, 2 छोटे 1 घडेचिना. भाजेचिना त्यात रांधले 3 मुग, 2 हिरवे 1 शिजेचिना. काय लिहिले ज्ञानेश्वर महाराजांनी? यातला एकतरी अर्थ कळला का? अभ्यास करा, मग तुमच्या लक्षात येईल. काट्याच्या आणीवर बसले 3 गाव. माऊलीला अपेक्षित 3 गाव म्हणजे स्थूल देह, सूक्ष्म देह आणि लिंग देह. किती उंचावर घेऊन गेले ज्ञानेश्वर महाराज. आणि त्यातले सूक्ष्म देह आणि स्थूल देह हे नाशवंत आहे, म्हणून आपण त्याला म्हणतो 2 ओसाड. आणि एक जो लिंग देह आहे अदृश्य अनाकलनीय, म्हणून तो वसेचिना. वसेचिना तिथे आले 3 कुंभार. कुंभार म्हणजे कोण? ब्रह्मा विष्णू महेश. आता ब्रह्मा विष्णू महेश यांच्यामध्ये सुद्धा विष्णू आणि महेश जे आहेत हे निर्मितीच्या बाबतीत तटस्थ. पण निर्मितीचं काम त्यांच्याकडे नाही, ते तटस्थ. त्यामुळे विष्णू आणि महेश हे ब्रह्म निर्मिती, म्हणजे ब्रह्मा हा निर्मिती करतो, पण हे जे आहे तटस्थ असल्यामुळे 2 छोटे, दोघांचा उपयोग नाही. आणि ब्रह्मा काय करतो? ब्रह्माकडे निर्मितीची शक्ती आहे, पण तो वसवतो आत्मतत्व. देह महत्वाचा नाहीये. माणूस निर्माण केला, शरीर निर्माण केलं, पण मांडणी केली आत्मतत्व. म्हणून ब्रह्मा सुद्धा कसा आहे? 2 छोटे 1 घडेचिना.
म्हणजे रूपकं जी आहे त्या रूपकांच्या मधून आमचं अभिजात साहित्य, अभिजात संस्कृती, अभिजात विचार, अभिजात म्हणजे काय हो, जे शाश्वत. ज्ञानेश्वर गेले तरी आज 1000 वर्षानंतर आम्हाला त्यांनी जे लिहिलेलं आहे ते शाश्वत आहे ना. त्यांनी सांगितलेलं आत्मतत्व, त्यांनी सांगितलेली एक प्रकारची मूल्य संस्कृती, हे सगळं त्याच्यात दिलेलं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या अभिजात भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांना कधीतरी अभ्यास केला पाहिजे, कधीतरी त्या संदर्भात बोललं पाहिजे. जाता जाता अजून 2-3 गोष्टी मी तुम्हाला सांगतो ज्या आमच्या पुरातन साहित्यामध्ये पोथ्या पुराणांमध्ये आहे. कृपा करून असं समजू नका की मी पोथ्या पुराणांचा उल्लेख करतोय म्हणजे काय प्रतिगामी. इथे ही शब्द वापरणं चुकीचं आहे. प्रतिगामी पुरोगामी, साहित्य हे साहित्य आहे मित्रांनो. शाळेत लहानपणी आम्हाला वृत्त अलंकार शिकवायचे मराठीमध्ये. आता दुर्दैवाने पाठ्यपुस्तकं जी आलेली आमच्या महामंडळाची बालभारतीची, त्या पाठ्यपुस्तकातलं वृत्त अलंकार थोडा मराठी झालेलं आहे. पूर्वी रसग्रहण होतं, आता रसग्रहणच नाही, आता उपयोजित मराठी आलेलं आहे. आम्ही आमच्या भाषेचा पीठ लूज करत 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 आता आलेलं आहे की भाषेचं पुस्तक अभ्यास करा का नका करू 35 मार्क मिळणारच. असं केलं तर भाषा अभ्यासच होणार. आम्हाला वृत्त अलंकार शिकवायचे. इंद्रवज्रा नावाचं वृत्त होतं. तुम्ही सुद्धा कदाचित माझ्या मागची पिढी पण तुम्ही अभ्यास केला असेल. त्या इंद्रवज्राच्या वेळेला आम्हाला असं शिकवायचे लक्षात राहण्यासाठी. आता पश्चाती जागा आले छंदात इंद्रास वज्रा मिळाले. ते वृत्ताच्या जे काय 4-4, 3-3 मात्रा लक्षात ठेवण्यासाठी. पण मला हे काही कळतच नव्हतं. मग आमच्या शिक्षकांनी वेगळी आयडिया काढली आणि लक्षात राहण्यासाठी त्यांनी पुरणपोळीचं उदाहरण दिलं. काल दसरा झालेला आहे, आपण सगळ्यांनी पुरणपोळ्या महिलांनी केल्या असतील. पुरणपोळीच्या सगळं तयार करताना तुम्ही वृत्त मात्रांचा अभ्यास करू शकता. पुढच्या वेळेला जेव्हा पुरणपोळ्या कराल तेव्हा मला आठवा. इंद्रवज्रा वृत्त पुरणपोळीचं उदाहरण. चाहूल येता मणी श्रावणाची, तो रिदम आहे. चाहूल येता मणी श्रावणाची, होळी तथा आणखी या सणाची. ओळीस लाटा पुरण भरोनी, वाढा समजता अति आग्रहाने. याच्यामध्ये त्या ज्या मात्रा आहेत ना 4-4-4-3-3 बरोबर बसतात. आम्हाला वेगळा अभ्यास करावा लागला नाही, सरांनी युक्ती काढली. अशा प्रकारचं भुजंग प्रयत्न हे जे इंद्रवज्राजी सांगितलं मी तुम्हाला लक्षात राहण्यासाठी त्यांनी. आता इंद्रवज्र लक्षात ठेवण्यासाठी त्यांनी परत काय सांगितलं. अरे सोपं आहे, शिवस्तुती तू म्हणतोस का. कैलास राणा शिवचंद्र कोळी फणेंद्र माता हे इंद्रवज्र आहे. आम्ही लहानपणी म्हणायचो, आजोबांनी ओट्यावर बसल्यानंतर दिवा लागण तेव्हा सहज पाठ झालं. पण कैलास राणा शिवचंद्र हे इंद्रवज्रा हे आम्हाला व्याकरणामध्ये शिकवलं. आजपर्यंत ते डोक्यात. भाषेची गोडी अशी लागावी लागते. भुजंग प्रयती नावाचं एक वृत्त होतं आणि या भुजंग प्रयतीमध्ये सुद्धा तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं. जे मूळ होतं ते सोडून द्या, वेळेच्या बाबत सांगत नाही, सांगण्यासारखं खूप आहे. पण लक्षात कसं ठेवायचं. पुन्हा पुरणपोळीचं उदाहरण. सवे घालुनी डाळ गुळ समान, सवे घालुनी डाळ गुळा समान, शिजो घालिती दोन्ही त्याप्रमाणे, धरी जाती कोशा वरी घासुनी ते, सुगंधा करावे धनी आस म्हणते. एक शेवटचं पुन्हा घेतो, तुम्हाला कळतं का. धरी जाती कोशा वरी घासुनी ते, वरी जाती कोशा घासुनी ते. जाती कोश म्हणजे काय माहिती. पूर्ण शिजायला लागल्यानंतर आपण घासतो छोटीशी काय. हा बघा, आता जातीकोश शब्दाचा तुम्हाला परिचय झाला. पण आपल्या पूर्वजांनी या खिरीमेरीच्या आणि चांगल्या वातावरणात ही साहित्य संपदा आमची केली. शाळा कॉलेजमध्ये अशा पद्धतीने शिकवायला पाहिजे तर त्या पूर्ण गोडी वाटेल. त्यामुळे असे जे वेगवेगळे प्रयोग असतात
हे सगळे प्रयोग त्या त्या ठिकाणी झाले पाहिजे. मोरोपंतांच्या आर्या या खूप सुंदर आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळ किंवा स्वातंत्र्यानंतरचा काळ, यानंतर सुद्धा अनेक चांगलं साहित्य निर्मिती आपल्याकडे झालेली आहे. आमच्यावरती जे काही मराठी कवितेचे संस्कार झाले महेंद्र, आमची पिढी थोडी मागची आहे, त्यामुळे आम्ही खूप भाग्यवान. आमच्या शाळेमध्ये शेवटचा अर्धा तास जो असायचा ना, त्या काळात सगळ्या शाळा महाराष्ट्रातल्या किंवा माझे नाही, तर शेवटचा अर्धा तास म्हणजे सगळी मुलं तालासुरामध्ये कविताच म्हणायची किंवा पाढेच म्हणायचे सगळ्या वर्गातून एका सुरात. तेव्हा आमचे कान आपोआप तयार झाले. गे माय भू तुझे मी फेडी न पांग सारे, आणि न आरतीला हे सूर्यचंद्र तारे, मी पायधूळ घेतो जेव्हा तुझी जराशी, माझी ललाट रेषा बनते प्रयाग काशी. किती सुंदर सुंदर ओळी सुरेश भटांनी लिहिलेलं आहे. आज आम्हाला मूल इंग्रजी माध्यमात जाऊ द्या ना, तर जपानी भाषेत शिकू. आमच्या घरात, आमच्या सोसायटीत वेळ लागेल, पण असे जर काही प्रयोग केले, त्यांच्यामध्ये गोडी निर्माण केली, त्यांच्यामध्ये जर अशा प्रकारचं उत्सुकता निर्माण केली, तर मला वाटतं मराठी भाषेला आणि त्याद्वारे अभिजात भाषेला खूप चांगले दिवस नक्की येतील. मला अजिबात लोक म्हणतात भाषा मरणार आहे, मराठी टिकणार नाही, अजिबात नाही. अभिजात भाषा सुद्धा राहणार आहे, मराठी सुद्धा राहणार आहे. जोपर्यंत स्वतःच्या पैशातून खिशातून खर्च करून लाखो वारकरी आपली भाजी भाकरी चटणी घेऊन वारीला जातात, ते वारकरी आहेत. कितीही नैसर्गिक आपत्ती येऊ द्या, शेतकरी आहेत, कष्टकरी आहेत, तोपर्यंत मराठी भाषा राहणार. जाता जाता मला फक्त एकच सांगायचंय, हा प्रश्न केवळ अभिजात भाषेचा किंवा भाषेचा नाही. कुसुमाग्रजांचं एक वाक्य लक्षात ठेवा, भाषा एकदा बदलायला लागली तर पुढे काय धोका आहे. भाषा मरता देशही मरतो, संस्कृतीचाही दिवा विझेल. म्हणजे आपली पुढची जबाबदारी आता तुमच्या लक्षात येत आहे ना, ज्या वेळेला आमच्या घरातली पुरणपोळीची जागा पिझ्झाने घेतली, वाढदिवसाची जागा बर्थडेने घेतली. आता कुणाच्याही घरात वाढदिवस होत नाही हो, बर्थडेच होतो. भाषा मरता देशही मरतो, संस्कृतीचाही दिवा विझेल. त्याचा संबंध संस्कृतीशी येतो. आणि आम्हाला जर राष्ट्र वाचवायचंय, आम्हाला जर राष्ट्र हे उभं करायचंय, सर्वोच्च स्थानी जायचंय, केवळ मोठमोठे ब्रिज, आर्थिक सुविधा, देश म्हणजे, राष्ट्र म्हणजे तिथली माणसं, तिथल्या माणसांचे सणवार, तिथल्या माणसांची संस्कृती, तिथल्या माणसांचं खानपान. म्हणून भाषा टिकली पाहिजे. भाषा मरता देशही मरतो, संस्कृतीचाही दिवा विझेल. ही वेळ आमच्यावर येऊ नये. आपण सगळ्यांनी आज अभिजात भाषेच्या निमित्ताने हा एक आपल्यापुरता जरी आपण संकल्प करूया आणि अधिकाधिक आमच्या राष्ट्राला उन्नत स्थानी नेण्यासाठी महाराष्ट्राची भाषा मराठी आणि त्याच्याबरोबर संस्कृती जपण्याचा सगळेजण प्रयत्न करूया. आपण सगळ्यांनी ऐकून घेतलं त्याबद्दल सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद. अतिशय अप्रतिम रित्या वेगवेगळी उदाहरणं देत मराठी भाषेच्या अतिशय दिलखुलास अशी सुरुवात करत पुढे अभिजात मराठी भाषेचं महत्व, अभिजात मराठी भाषा म्हणजे नेमकं काय आणि मराठी भाषा नेमकं काय, आणि त्या दृष्टीने केवळ इतकं सांगून पाठक सर थांबले नाहीत, तर त्या पुढे जात ही भाषा टिकवण्यासाठी, पुढच्या पिढीमध्ये तिचं रोपण करण्यासाठी त्यांनी स्वतः नातवंडांवर केलेला प्रयोग सांगितला. तो प्रयोग निश्चितच घराघरातून झाला तर मराठीला मरण नाही, हे निश्चित आजच्या अभिजात मराठी भाषा दिनाच्या निमित्तानं सांगणं महत्वाचं वाटतं. आणि त्याही खूप महत्वाचं म्हणजे त्यांनी ज्या कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या ओळी म्हटल्या की भाषा मरता देशही मरतो, संस्कृतचाही दिवा विझेल. हा जो संस्कृतीचा दिवा प्रज्वलित करण्यासाठी आपण सर्वांनी आज इथं उपस्थित असलेल्या आणि युट्यूब आणि फेसबुक लाईव्ह वरून हा कार्यक्रम पाहत असलेल्या सर्व मराठी भाषिकांनी जरी हा मनाशी निश्चय केला तरी आपल्या संस्कृतीचा दिवा असा सतत प्रज्वलित होईल राहील विश्वास या निमित्तानं व्यक्त करतो. आणि पुन्हा एक बार सन्माननीय डॉक्टर नरेंद्र पाठक सरांचा आपण जोरदार टाळ्यांच्या गजरात या ठिकाणी मगाशी दिलीप पवार सरांनी शुद्धलेखनाविषयी म्हटलं,
पाटील सरांनी सुद्धा म्हटलं. त्यामुळे यापुढचा जो कार्यक्रम आहे आपल्या अभिजात मराठी भाषा सप्ताहाचा, तो अभिजात मराठीतील शुद्ध लेखन याच विषयावरचा आहे. आपल्या डॉक्टर कैलास गायकवाड सरांचे, गझलकार डॉक्टर कैलास गायकवाड सरांचे मित्र जनार्दन म्हात्रे हे मराठीतले नामवंत गझलकार आहेत आणि मराठी व्याकरणावर अभ्यासक आहेत. त्यांचं व्याख्यान आपण 7 तारखेला करतो आहोत 11 वाजताच या सभागृहामध्ये. 8 तारखेला वेगवेगळ्या मराठी भाषेतली जी साहित्य आहे किंवा भाषा आहे याविषयीचे काही प्रश्न आपल्याला विचारून त्याची एक प्रश्नमंजुषा स्पर्धा घेतो आहोत. आणि या प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये जे पटकन उत्तर देईल त्यांना त्याच ठिकाणी पुस्तक देण्याचा सुद्धा एक उपक्रम आपण आगळा वेगळा राबवतो आहोत. त्याचप्रमाणे 9 तारखेला स्वकविता वाचन आपण नेहमीच करतो, पण इतर नामवंत कवींच्या कवितांचं वाचन या निमित्तानं व्हावं आणि त्याचं सादरीकरण व्हावं या दृष्टीने आपण एक परकाव्य वाचन स्पर्धा 9 तारखेला सकाळी 11 वाजता या सभागृहात घेतो आहोत. त्यामध्ये मराठीतल्या नामवंत कवींच्या आपल्याला आवडत्या कवींच्या कवितांचं सादरीकरण आपण करणं 5 मिनिटं जास्तीत जास्त कालावधीत अपेक्षित आहे. त्याचीही बक्षीस आपण ग्रंथ सुद्धा या ठिकाणी देणार आहोत. तर आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने, या पहिल्या उपक्रमाच्या निमित्ताने अनेक सन्माननीय डॉक्टर मंजूर ऋषी सर या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. त्यांचं मनपूर्वक स्वागत आज या निमित्ताने करतो. विविध क्षेत्रातली मान्यवर व्यक्तिमत्व अनेक उपस्थित आहेत आपल्या अधिकारी कर्मचाऱ्यांसमोर. आज डॉक्टर नरेंद्र पाठक सरांचं मनपूर्वक आभार व्यक्त करताना सन्माननीय अतिरिक्त आयुक्त सुनील पवार सर, सन्माननीय किसनराव पलांडे सर, सत्यवान उबाळे सर, संजय शिंदे साहेब, सोमनाथ कोटरे साहेब, सुधरत्ना किल्लारे मॅडम, डॉक्टर कैलास गायकवाड साहेब, चित्रा वावस्कर मॅडम, ललिता बाबर मॅडम, ऋतुजा गवडे मॅडम, अभय जाधवजी, अशोक अहिरेजी, सुधीर जांभवडेकरजी, सुलभा वारकरे मॅडम आणि सर्व रसिकजनांचे आणि पत्रकार मित्रांचे विशेषत्वाने मनपूर्वक आभार मानतो. आपण पुन्हा भेटूया 7 तारखेला सकाळी 11 वाजता या सभागृहामध्ये अभिजात मराठीतील शुद्ध लेखन या सुसंवादासाठी. पुन्हा एकदा सर्वांचे